नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील चोपडा आगारात उत्पन्नाचा नंबर 1, कारण उत्कृष्ट कामगिरी आणि दबदबा कायम। एसटी महामंडळामध्ये चोपडा आगार उत्पन्नामध्ये 1 नंबर आहे। काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, महाराष्ट्रातील चोपडा आगाराचा उत्कृष्ट कामगिरीचा दबदबा कायम आहे। सर्वाधिक उत्पन्नात चोपडा आगाराने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील विविध श्रेणीच्या कामगिरीचे मूल्यांकन करून त्यांना दर महिन्याला रँकिंग दिले जाते। एप्रिल 2024 या महिन्यात प्रवाशांना चांगल्या सुविधा, सुरक्षित प्रवास आणि उन्हाळी सुट्टी व लग्नसराईत मेहनतीच्या जोरावर राज्यात अ वर्गात 100 पैकी 92 गुण मिळवून चोपडा आगाराने प्रथम क्रमांक पटकाविला आहे। चोपडा आगाराने उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य टिकवून चांगले उत्पन्न मिळवले आहे। चोपडा आगाराचे राज्यात अव्वल स्थान मिळवल्याने विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी आगा प्रमुख महेंद्र पाटील यांच्यासह प्रशासन व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले। स्वच्छ व सुंदर बस स्थानक म्हणून नावलौकिक असलेल्या चोपडा आगारातर्फे उन्हाळी सुट्ट्या व लग्नसराई लक्षात घेता पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सुरत, जळगाव, धुळे येथे जादा वाहतूक करून प्रवाशांना सुरक्षित व सुखकर सेवा देऊन विविध सोयी उपलब्ध करून दिल्या। मित्रांनो, चोपडा आगारात 295 कर्मचारी कार्यरत आहे। विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक सह विविध घटकातील प्रवासी आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असतात। चोपडा आगारात एकूण 76 वाहने असून जवळपास दररोज 29,000 किलोमीटरचा प्रवास केला जातो। चोपडा आगारात 157 चालक, 146 वाहक, 38 प्रशासन, 52 कार्यशाळा कर्मचारी असे एकूण 395 कर्मचारी कार्यरत आहेत। मित्रांनो, चोपडा आगारातर्फे लवकरच चार्जिंग बसेसची सुविधा उपलब्ध होणार। विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी मार्गदर्शनाखाली स्वच्छ सुंदर बस स्थानक, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुख सुविधा व उत्पन्न वाढीसाठी केलेल्या नियोजनामुळे व चालक, वाहन, यांत्रिक, प्रशासकीय व पर्यवेक्षकीय सहकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे व कामामुळे राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे। याचे सर्व श्रेय चोपडा आगारातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना जाते, असे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले। लवकरात लवकर चोपडा आगारातर्फे चार्जिंग बसेसची सुविधा प्रथमच चोपडा तालुक्यात सुरू होणार आहे। याबाबतचे काम देखील सुरू झालेले आहे, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।